मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 मंजूर झाला का? कारण एक व्हॉट्सअप ग्रुप असतील, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, याच्यावरती एक व्हिडिओ फिरत आहे आणि त्याच्या माध्यमातून दावा केला जातो आहे की खरीप पीक विमा 2025 हा मंजूर झाला आहे. मित्रांनो, नेमकं सत्य काय आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृषी सल्ला GR अँड योजना. प्रधानमंत्री फसल बीमा योजना और मौसम आधारित फसल बीमा योजना, ये दो योजनाएं हमारी है और इनका आकलन एक का होता है क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट के आधार पर राज्य सरकार करती है। क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट के आधार पर जितना उत्पादन कम होता है उस आधार पर नुकसान का आकलन करके उसकी भरपाई बीमा कंपनी को करनी पड़ती है। फसल के नुकसान की संभावनाओं के आधार पर नुकसान का आकलन करके बीमा कंपनी इसकी भरपाई करने का काम करती है। और अकेले महाराष्ट्र में माननीय अध्यक्ष महोदय 26,342 करोड़ रुपया और पूरे देश में 16 से ये फसल बीमा योजना बनी है। 1,90,000 करोड़ रुपए के क्लेम का भुगतान बीमा कंपनियों द्वारा किया गया है। अगर बीमा कंपनी क्लेम देने में देर करेगी तो औपचारिकताएं पूरा होने के बाद जितनी देर करेगी 12% की दर से ब्याज की राशि भी किसान को उनको देनी पड़ेगी, चुकानी पड़ेगी। मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 मित्रांनो, हिवाळी अधिवेशन राज्याचं देखील हे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि लोकसभेचं म्हणजे संसदेचं सुद्धा हिवाळीचं अधिवेशन चालू आहे. मित्रांनो, राज्याच्या अधिवेशनामध्ये बऱ्याचशा मुद्द्याला राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर विरोधकाच्या माध्यमातून असेल, बऱ्याच मुद्द्याला आवाज उठवण्यात आला. त्याच्यामध्ये मग अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, त्याचं जे बजेट होतं ते देखील हजारो कोटीमध्ये होतं. त्याच्यानंतर रब्बी अनुदानाचं जे वितरण होतं त्याचं देखील बजेट हजारो कोटी रुपयामध्ये मांडण्यात आलं. त्याच्यानंतर काही पुरवण्या मागण्या देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. मित्रांनो, आता अद्यापपर्यंत अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदान असेल, त्याच्यानंतर याचं देखील अनुदान पूर्ण शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं नाही आहे. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात विचार केला तर एक त्याबद्दलची व्हिडिओ क्लिप ही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह पाटील यांची जी फिरत आहे सोशल मीडियावरती, त्याच्यामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की 24,000 कोटी रुपयाचा पीक विमा महाराष्ट्राला मंजूर झालेला आहे. किंवा त्या व्हिडिओचा वेगळा अर्थ हा विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेतला जातो आहे. याचा नेमका अर्थ काय आहे? मित्रांनो, लोकसभेचं जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात आलेला होता पीक विम्यासंदर्भात आणि त्याचं उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की पीक विमा सुरू झाल्यापासून म्हणजेच 2016पासून पीक विम्याची सुरुवात झालेली होती. 2016पासून ते आता 2024पर्यंत खरीप पीक विमा 2024पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोटल किती पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे त्या संदर्भाची माहिती ते या व्हिडिओमध्ये देताना दिसत आहेत. मित्रांनो, 2016 ते 2024पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मग ते खरीप रब्बी दोन्ही हंगामाचे सर्व पीक विम्याचे पैसे धरून 24,000 कोटी रुपये हे वाटप करण्यात आलेले आहेत आणि तीच माहिती ते लोकसभेमध्ये देत होते. मित्रांनो, त्याच्यामध्ये दुसरा विषय म्हणजे की जर पीक विमा कंपनीनं जर का पीक विमा मंजूर असून जर का द्यायला उशीर केला किंवा टाळाटाळ केली तर त्याचं व्याज देखील 12% देण्याचं हे केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांना 12% त्याचं व्याज हे शेतकऱ्यांना द्यावं लागणार असल्याची माहिती देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली. मित्रांनो, 2020पासून म्हणजे खरीप पीक विमा 2020 असेल, 2021 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, याचे वेगवेगळे प्रकरणं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर असून देखील अद्यापपर्यंत वितरित करण्यात आलेला नाही. त्याच्यामध्ये मग 2020चा पीक विमा असेल त्याचं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. काही जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे. काही जिल्ह्याचं वाटप करण्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, असंच
रब्बी पीक विमा असेल 2023चा, त्याच्यानंतर 22चा असेल, खरीप पीक विमा असेल 2023चा, त्याच्यानंतर खरीप पीक विमा 2024चा असेल, याचे देखील अजूनपर्यंत शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेल्याने बरेचसे शेतकरी याच्यापासून अद्याप देखील वंचित ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे पीक विमे हे मंजूर असूनसुद्धा त्या शेतकऱ्यांना त्या रकमा वितरित करण्यात आलेल्या नाही आहेत. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती नेमका खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी वितरित होऊ शकतो, तर मित्रांनो आता डिसेंबर महिन्यामध्ये 15 डिसेंबरपर्यंत हे जे पूर्ण डाटा आहे, म्हणजे पीक कापणी प्रयोगाचा जो डाटा आहे, तो डाटा आता कलेक्ट व्हायला 15 डिसेंबरपासून सुरुवात होईल. त्याच्यानंतर हा जो डाटा आहे हा जिल्हा पातळीवर, त्याच्यानंतर विभागीय पातळीवर आणि तिथून हा राज्य सरकारला म्हणजे हा पूर्ण डाटा पाठवण्यात येईल आणि तो डाटा पाठवल्याच्यानंतर हा सर्व डाटा पीक विमा कंपनीला जवळजवळ 15 जानेवारीपर्यंत सादर करण्यात येईल आणि तिथून पुढं 3 हप्त्यानंतर पीक विमा कंपनीला हा पीक विमा शेतकऱ्यांचा मंजूर करून त्याच्यानंतर त्याचं वाटप सुरू करण्यात येत असतं. मित्रांनो, पीक विमा कंपनीला हा डाटा सादर केल्यानंतर 3 हप्त्यानंतर पीक विमा मंजूर करण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासाठी साधारणपणे लागतात. मित्रांनो, याच्यामध्ये देखील जर का एखाद्या जिल्ह्यामध्ये जर का जास्त नुकसान झालेलं असेल आणि जर का पीक विमा कंपनीला राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत म्हणजे अतिरिक्त जो निधी त्याची मागणी केली जाते आणि त्याच्यामध्ये देखील काही वेळ लागू शकतो. ही खूप लांबलचक प्रक्रिया असल्यामुळं पीक विमा नेमका कधी वाटप होईल याच्याबद्दल स्पष्ट सांगणं हे कठीण आहे. पण तरीही फेब्रुवारीच्या नंतरच सोयाबीन पिकाचा पीक विमा मंजूर होऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्याचा मूग, उडीद, मका याचा पीक विमा असेल त्या पीक विम्याचं हे आता कॅल्क्युलेशन सध्या चालू आहे. त्याच्यानंतर आता 15 जानेवारीनंतर सोयाबीनचा, त्याच्यानंतर कापसाचं फेब्रुवारीच्या नंतर, त्याच्यानंतर जो कांदा आहे त्या पिकाचा जवळजवळ मार्च एप्रिलनंतरच कॅल्क्युलेशन होतं आणि त्याच्यानंतरच नेमका किती पीक विमा येईल स्पष्ट सांगण्यात येईल. कारण जोपर्यंत हा डाटा पीक विमा कंपनीला मिळत नाही, राज्य सरकारकडे पूर्ण डाटा मिळत नाही, तोपर्यंत पीक विमा हा वाटप होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे, हा आत्तापर्यंतचं जितकं वाटप हे पीक विम्याचं झालेलं आहे त्याच्या संदर्भातील आहे. यावर्षीच्या पीक विम्याचा आणि त्या रकमेचा कोणताही संबंध नाही आहे. चला मित्रांनो, ही होती थोडीशी माहिती. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.